संपूर्ण जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत करतो आणि ऐकायला सुद्धा जे हरिभक्त परायण जी सगळी मोठी मोठी मंडळी बसलेली आहेत ऐकायला त्यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, शरद पौर्णिमा आहे. आजच्याच दिवशी भगवंतानी रासलीला केली होती गोपींबरोबर आणि जी की रासलीला ब्रह्माजींच्या 6 महिन्या एवढी दीर्घकाल ती रासलीला चालू होती, जी की गोपींना एक क्षणभरासारखी वाटली होती. आणि ती जी रासलीला आहे त्या रासलीलेमध्ये मुख्य घडलं काय तर रासलीलेचा मुख्य अर्थ हाच आहे की जीवाचं आणि ईश्वराचं मिलन घडणं. तर ह्या ज्या सगळ्या गोपिका आहेत, हे जे जीव आहेत, म्हणजे आपण सर्वजण जीव, आपण गोपिकाच ह्या जीवच आहेत, त्यांचं भगवंताशी ऐक्य पावणं हेच काय म्हणलं, हेच खरी रासलीला आहे. आणि ही रासलीला तर ह्या ब्रह्मांडामध्ये अखंड प्रत्येक कणाकणामध्ये अखंड चालूच आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव करून घ्यायची आहे. आणि ही अशी जाणीव अशी आहे की ही एकदा जर जाणीव झाली तर लक्षात येतं की ती नित्य आहे. आणि नुसतंच नित्य आहे असं नाही, तर आपणही त्याचाच एक अविभाज्य अंग आहोत. आपणही त्या भगवंतापेक्षा भिन्न नाही. ही साक्षात अपरोक्षात अनुभूती जे, त्या अनुभूतीमध्ये हा साधक, आता त्याला साधकही म्हणता येत नाही, तो सिद्धावस्थेला पोचलेला महात्मा अखंड ती अनुभूती घेत असतो. ब्रह्मानुभूतीमध्ये तो सतत निमग्न असतो. आणि ही जी अवस्था आहे, ही अवस्था सर्वांना प्राप्त होते का? सर्वांच्या जीवनामध्ये ही संधी प्राप्त होते का? तर स्पष्ट दिसतं की नाही होत. कारण काय की जसं आजच्या दिवशी प्रश्न पण विचारला, को जागरती, कोण जागा आहे? तर सगळेजण ज्या अर्थी हा प्रश्न विचारला जातोय को जागरती, याचाच अर्थ असा आहे की सगळेजण अजूनही झोपेत आहेत, अज्ञानामध्ये, अज्ञान रूपी निद्रेमध्ये आहेत. त्यामुळे हा आजचा जो अभंग महाराजांचा आहे, तुकाराम महाराज, तो आधी वाचतो, कारण की वारकरी संप्रदायामध्ये त्या पद्धतीची ती पद्धत असते. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजा सकळ, पूजा पात्र काही फलपुष्प तोय, बहुता दिसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, तुका मागे दान द्याजी अनन्य. तर म्हणत होतो की हे सगळ्यांना मिळते का संधी? तर मिळत नाही. त्याचं कारणच असं आहे की 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, पुराणांमध्ये, शास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे, त्याच्यामध्ये ही जी मनुष्य योनी आहे, ही मनुष्य योनी सर्वात महत्वाची सांगितली. आणि त्यासाठी विवेक चूडामणीमध्ये भगवान भाष्यकार म्हणतात की 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत: मनुष्यत्व, मोक्षत्व आणि महापुरुष संश्रय. तर जेव्हा आपण ह्या सृष्टीकडे बघतो, ह्या व्यवहारकालिक सृष्टीमध्ये जेव्हा आपण बघतो, जागृत अवस्थेमध्ये असताना, तर असं लक्षात कितीतरी मनुष्य लोक आहेत. सध्या ते लोकसंख्या 700 कोटीच्या वर लोकसंख्या आहे. 7 कोटीच्या वर लोकसंख्या आहे, 700 कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे असं वाटतं की कुठे मनुष्याची दुर्लभता आहे. मनुष्य जन्म तर सहज मिळाल, पण तसं नाहीये. कारण की नुसतं 2 हात 2 पाय आणि असं ही उपाधी मिळणं म्हणजे काय मनुष्यता नाहीये. कारण की पुराणाप्रमाणे किंवा भागवताप्रमाणे जरी गेलं तरी आपले जे मूळ पुरुष आहे तो आहे कोण आहे? मनु आणि शतरूपा. आणि मनु आणि शतरूपा असल्यामुळे मनु या शब्दाचा आहे मननशीलता आणि शतरूप आहे श्रद्धा. तर ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये मननशीलता आहे आणि श्रद्धा आहे, असं ज्याच्या जीवनामध्ये प्रकट झालेलं असेल तो खरा मनुष्य आहे. अन्यथा तर सगळे पशुच आहेत. आहार निद्रा भयमैथुनमच्या ह्या 4 गोष्टी तर सगळ्यांमध्ये कॉमनच आहेत. पण हा जो विवेक करण्याची क्षमता आहे आणि जी श्रद्धा ठेवण्याची क्षमता, आणि जी श्रद्धा सुद्धा कशी सात्विक श्रद्धा. अन्यथा तर भगवद्गीतेमध्ये म्हणतं की श्रद्धामयो पुरुष, सगळेच कुणाची ना कुणाची कुठे ना कुठे श्रद्धा आहेच आहे. तामसी श्रद्धा आहे, राजसी आहे, पण सात्विक श्रद्धा
ती जी सात्विक श्रद्धा युक्त आहे आणि विचार करण्याची क्षमता आहे, असं ज्यांच्या ज्या जीवना असं झालं, ती मनुष्यता अत्यंत दुर्लभ आहे. आणि मग असं मनुष्यता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा सामान्यतः आपण बघतो की सगळेजण पुन्हा आत्ता म्हटल्याप्रमाणे आहार निद्रा भय मैथून याच्यामध्ये सगळं जीवन घालवत असतात, की आपण जीवनाचा अर्थ काय आहे, आपण कुठून आलेलो आहोत, कुठे जाणार आहोत, काय करायसाठी आले, हा विचार जो आहे हा विचारच करत नाहीत बरेच जण. आणि तो विचार सुद्धा कुणाच्या जीवनामध्ये प्रकट होतो, ज्यांना पूर्व जन्माच्या पुण्यामुळे सत्संग प्राप्त होतो. आणि सत्संग प्राप्त झाल्यानंतर त्या सत्संगामध्ये भगवंताच्या कृपेने एकतर ही सत्संग मिळतो, हाच तर ईश्वर कृपा झाली, पहिली तर कृपा ही झाली, ईश्वराच्या कृपेने हा सत्संग मिळाला. आणि तो सत्संग मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये रुची उत्पन्न होऊन असं वाटायला लागणं की नाही नाही, आपण जे आहोत ते खरोखर बंधनामध्येच आहोत. कारण की जीवन जगत असताना आपण बंधनामध्ये हे जाणवतच नाही किती जणांना. कुणाला वाटतं बंधनात आम्ही, कुणालाच वाटत नाही. पण शास्त्र मात्र पुन्हा पुन्हा सांगते आम्हाला आपण बंधनामध्ये आहोत. तर हे बंधन जे आहे, हे बंधन तीव्रतेने जेव्हा वाटायला लागतं, ज्याला भगवान रामकृष्ण परमहंसांनी नेहमी उदाहरण देतात, की जसं त्या शिष्याने पण विचारलं तर तेव्हा मुक्तीचा संबंधामध्ये, तर मग त्यांनी त्याला गंगेमध्ये त्याचं डोकं बुडवलं आणि तसंच धारून ठेवलं आणि मग काढल्यानंतर तो एकदम असा बाहेर आला. म्हटला, काय करत होता तुम्ही? म्हणले, पाण्यामध्ये असताना कसं वाटत होतं? म्हणले, बाहेर यावं असं वाटत होतं. तसं म्हणले, या संसारातनं बाहेर पडावं असं वाटतंय का? असं जर वाटत असेल की ही जी जाणीव आहे, ही जी तीव्रता आहे, ज्याला म्हणतात मुमुक्षता, ही आणखीन दुर्लभ आहे. हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या लोकांच्या चित्तामध्ये मुमुक्षता प्रकट होत असेल, ती सुद्धा तीव्र. स्मशान वैराग्य तर खूप जणांना येऊन जातं आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊन गेलेलंच आहे. म्हणजे तीव्र मुमुक्षता आहे की बास पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी माय, ही जी अंतःकरणाची जी तळमळ आहे, ती तळमळ अजून काही तयार किती जणांमध्ये होते? फार कमी जणांच्या. आणि म्हणून तेवढे ही सुद्धा ईश्वराचीच कृपा आहे. पण मनुष्यता, मुमुक्षता, आता मुमुक्षता मिळाल्यानंतर सुद्धा मार्ग दाखवणार तरी कोणी मिळाला पाहिजे ना. शास्त्र तर सांगते, पण शास्त्र सुद्धा जे सांगत असतं ते शास्त्राचं प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरण करणारा असा जो महापुरुष असतो, ज्याला महात्मा म्हणतो आपण, महापुरुष म्हणतो, त्याची भेट होणं आणि त्याच्या सहवासामध्ये राहणं, म्हणून महापुरुष संश्रय हा तिसरी गोष्ट सांगितली, हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि अशी जेव्हा तिघां जेव्हा मिळतात तेव्हा अशा महात्म्यांच्या शेजार बसल्यानंतर सुद्धा सगळ्यांच्याच प्रती आपल्या चित्तामध्ये आदर तर असतोच, महापुरुषांच्या, पण एखाद्या महापुरुषाच्या प्रती आपल्या चित्तामध्ये गुरुभाव उत्पन्न होणं, म्हणजे आपल्या आणि एक तर आपल्यामध्ये शिष्यत्व भाव जागृत होणं आणि समर्पण होणं अशा महापुरुषांच्या चरणाशी. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ते आम्हाला सांगायला लागतात. मग पुढे म्हणतात, जगजोगी जागे जागे बोलती, तेव्हा ते महात्मा म्हणतात किंवा तो योगी म्हणतो. म्हणजे सद्गुरू तर योगीच आहेत, कारण की ते तर सद्गुरूंना आपण त्यांनाच म्हणतो की जे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत, त्यांनाच तर सद्गुरू म्हटलं जातं. जो सद्वस्तू दाखवून देतो तेच आम्हाला म्हणतात, अरे उठ म्हणले, काय झोपलायस म्हणले अज्ञानाच्या गर्तेमध्ये. आणि तेव्हापासून अनादि माया, अनादि कालापासून ही जी माया आहे त्या मायेमध्ये आपण झोपलेले आहोत. आणि गंमत अशी की झोपलेलं असून सुद्धा आपल्याला वाटतच नाही आपण झोपलेलं. आणि या झोपेमध्ये हे सगळं जे नामरूपात्मक प्रपंच दिसतोय, हा सगळा नामरूपात्मक प्रकरण सगळा स्वप्नवतच आहे, खरं स्वप्नच आहे. शास्त्र तर निश्चित सांगतं की स्वप्न आहे. भले तुमचा माझा अनुभव नसेल की हे स्वप्न आहे, पण शास्त्रावर तरी आता गुरूंवर विश्वास ठेवला पाहिजे, शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे आणि हे मान्य करायला पाहिजे की नाही, हे दिसतंय ते दिसतंय खरं आहे, पण हे प्रतीयमान आहे, भासमान आहे. म्हणून संत मंडळी सांगताना म्हणतात की प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये विचार करण्याच्या दृष्टीने 3 अवस्था येतात. जेव्हा अत्यंत अज्ञान अवस्था असते त्यावेळेला हे नामरूपात्मक जगत सत्य वाटतं त्याला. जेव्हा सद्गुरु कृपेने, ईश्वराच्या कृपेने, पूर्व जन्माची पुण्याई सत्संगाच्या मुळे जेव्हा चित्तामध्ये विवेक जागृत होतो आणि विवेक कालामध्ये हेच नामरूपात्मक जगत आम्हाला कसं दिसायला लागतं? मिथ्या दिसायला लागतं. आम्ही त्याला प्रतीयमान, भासमान म्हणून स्वीकारायला सुरुवात करतो. आणि मग त्यासाठी का स्वीकार करतो? कारण की ह्याला आम्ही म्हणतोच काय? जगत. आणि जगत ह्या शब्दाचीच व्याख्या ग्रंथानुशास्त्रात ज म्हणजे जायते,
ग म्हणजे गच्छती, त म्हणजे तिष्ठती इव. ही सृष्टी उत्पन्न होतीये, क्षणाक्षणाला उत्पन्न होते, परिवर्तन, आणि उत्पन्न होती म्हणजेच परिवर्तन होते. आणि गच्छती दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होत चाललेलं आहे, जायते गच्छते. पण तिष्ठती इव, जणू काही ते टिकल्यासारखं वाटतं, म्हणून याच्यामध्ये किंचित स्थायी भाव दिसतो. पण हा जो स्थायी भाव दिसत आहे तो काय सत्य आहे का? पण भ्रमामुळे काय वाटतं, नाही खरंय जगत, सत्य वाटतंय, पण आहे काय? तिष्ठती, या क्षणापुरतं ते सत्य आहे, पुढच्या क्षणाला आहे का? नाहीये. मग जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ह्या क्षणाला मी जे सत्य म्हटलं होतं, पुढच्या क्षणामध्ये गेल्यानंतर प्रमाण बदललं, प्रमाण बुद्धी बदलली, सगळं बदलल्याबरोबर लक्षात आलं की ज्याला मी मागे सत्य म्हटलं होतं ते तर राहिलंच नाही. कारण की सत्याची व्याख्याच काय केली की जे त्रिकालाबाधित आहे, आणि या सृष्टीमधलं तर काहीच सत्य टिकत नाही, ते सतत बदलतच चाललेलं आहे. मग जे सतत बदलणार आहे त्यालाच ग्रंथांनी काय म्हटलं, मिथ्या म्हटलं. ही जी मिथ्या, मग विवेक कालामध्ये हे जगत कसं दिसायला लागतं, मिथ्या दिसायला लागतं. आणि जेव्हा सद्गुरु कृपेने, जेव्हा ईश्वराच्या कृपेने, आत्मकृपेने ज्या वेळेला आपण आपल्या स्वरूपाची ठिकाणाला जाणतो, त्या स्वरूपाच्या दृष्टीने बघितलं लागतं की मिथ्या मिथ्या नाही, आता हे असत दिसायला लागतं. म्हणजे खरं तर काय म्हणले, हे जगत असतच आहे, नाहीच आहे, पण आम्हाला आहे असं वाटतं, आणि ते सुद्धा स्वप्नासारखं आहे. म्हणून हे योगी महात्मा आमच्या जीवनामध्ये, महापुरुष सद्गुरू आमच्या जीवनामध्ये येतात, म्हणतात उठ, किती झोपलायस म्हणले, जागे हो म्हणले, जाग, जागे व्हा, जागे व्हा म्हणतात. कारण की ज्याला तुम्ही सुख म्हणत आहात, ज्याला तुम्ही आनंद म्हणत आहात, ते काय आहे म्हणले, विचार केलात लक्ष, तो केवळ सुखाचा आभास आहे. वाटतं की सुख मिळतंय, पण ते सुख सुद्धा काय, ते सुख सुद्धा विषवत आहे. पण विवेक चुडामणीमध्ये सुद्धा भगवान भाष्यकारांनी उदाहरण हेच दिले, म्हणले विषय, सर्पाचं जे विष असतं, ते सर्पाचं विष म्हणले, त्या सर्पाकडे मी दुरून बघितलं तर म्हणले मला ते विष चढत नाही, जोपर्यंत त्याचा मला दंश होत नाही तोपर्यंत मला ते चढत नाही. पण विषय मात्र असे की विषयांकडे केवळ दुरून जरी बघितलं तरी विषयाचं विष काय होतं म्हणले, चित्तामध्ये चढतं. म्हणून विषयालाच म्हणतात विषण्वती ती विषया, जे आम्हाला चांगल्या प्रकाराने काय केलं, बांधतं, त्याला म्हणले विष म्हणतात, आणि विषय म्हणतात. आणि म्हणून त्याचे सुखाचे प्रकार पण भगवंतांनी सात्विक, राजसिक, तामसिक सुख करून ठेवलं. तर अशा प्रकाराने काय केलेलं आहे, अशा प्रकाराने म्हणले हे केलेलं आहे. तर त्याच्यातून म्हणले उठा, उत्तिष्ठत, जागृत, प्राप्य वरान निबोधत, उपनिषदकार सांगतात. उठा म्हणले, जागे व्हा, आणि प्राप्यवरान निबोधत, जे श्रेष्ठ आहेत महापुरुष, त्यांना काय करा, त्यांच्या चरणाशी ते जे उपदेश देतील त्याच्याकडनं स्वीकार, ओळखून घ्या म्हणले. आणि मग जेव्हा आपण इथे सद्गुरूंची कृपा आहे आणि आपल्याही मध्ये मुमुक्षुने आपण खरोखर जागतो, जागे होतो. जागे झाल्यानंतर काय होतं की जाग झाल्यानंतर सुद्धा कधी कधी ही जी ब्रह्मदृष्टी आहे ती टिकत नाही. जसं त्याला उदाहरण घेऊया आपण, की समजा आपण निद्रेमध्ये आहोत आणि स्वप्न पडलं, आणि भयानक काहीतरी स्वप्न पडलं चुकून आपल्याला, आणि त्या स्वप्नात आपण जाग होतो. पण जाग झालं तरी ती जे काही स्वप्न बघितलं असतं ना, ते अजूनही मनावर एवढा अभाव, त्याचा परिणाम दिसत असतो की आपण एकदम पूर्णपणे लक्षात येत, असे वाटत नाही नाही, अजून त्याचा म्हणजे त्याचा परिणाम आपण अजून काही अनुभवत असतो. आणि आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतं, लहान मुलं एकदम रात्री झोपेतनं किंचाळून उठतात आणि त्यांना असं वाटतं की ते घडतंय, मग आई त्याला अगदी सरळ सांभाळते. तसं आम्ही सुद्धा जरी ह्या ह्या स्वरूपाच्या ठिकाणी जरी आम्ही जागे झालो तरी कधी कधी काय होतं, पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. कारण की अजून निष्ठा व्हायची आहे ना, कारण की निष्ठा होण्यासाठी वेळ लागतो. एक महात्मा आहेत वृंदावनचे, स्वामी नाव ऐकलं असेल, स्वामी अखंडानंदजी महाराज म्हणून. तर नेहमी सांगतात की म्हणले ज्ञान तो हो जाता है बोले, अनुभूति भी आ जाती है, लेकिन उसमें निष्ठा होने के लिए समय लगता है. आणि मग ती निष्ठा होण्यासाठी समज, म्हणून इथे म्हटलं की राखा काही भाव, हा भाव सतत ठेवता आला पाहिजे. काय? ब्रह्मभाव. की मी जसा, कारण की पहिले आदो अहम ब्रह्मास्मी, तदनंतर सर्वम खलिदम ब्रह्म, मी तर ब्रह्म आहेच आहे, पण नंतर जे जे काही दिसत आहे ते सुद्धा काय म्हणले, ते सगळं सगळं ब्रह्म आहे. आणि मग जे दिसणारं जे जगत आहे त्यालाच 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विवेक करताना क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक शिकवला.
आणि त्या क्षेत्र त्याप्रमाणे अवघा क्षेत्रपाळ हे जे दिसतं आहे ते सगळं काय म्हणले ते क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्राची व्याख्या सुद्धा भगवंतानी 13व्या अध्यायामध्ये कशी केली? महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. जेवढं म्हणून इंद्रिय गोचर आहे, जेवढं म्हणून मनोगोचर आहे, जेवढं म्हणून बुद्धी गोचर आहे, मग ते व्यष्टी आणि समष्टी हे सगळंच्या सगळं काय म्हणजे क्षेत्र आहे. आणि कसं आहे ते क्षेत्र? सविकार उदाहृतम, सगळं लक्षात घे, सगळं विकारी आहे. आणि विकारी याचा अर्थ काय? नित्य नाहीये. आणि मग हे एकदाच बुद्धीमध्ये जर स्थिर होत गेलं ना, की जेवढं म्हणून पाची ज्ञानेंद्रियांच्या द्वारे, पाची कर्मेंद्रियांच्या द्वारे, मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे जेवढं म्हणून मला समजत आहे, जे ज्ञान होत आहे, ज्या वस्तू ज्याचं ते सगळं विकारी आहे, म्हणजे टिकणार नाहीये. आणि म्हणजे टिकणार नाहीये जे अनित्य आहे, त्या अनित्य वस्तूच्या पासून किंवा त्याच्याशी मी संबंध प्रस्थापित केल्यानंतर सुद्धा, त्याचा दुसऱ्या शब्दात सांगायचं भोग घेतल्यानंतर सुद्धा अनित्य वस्तूच्या भोगातून मला कधीही नित्य सुख मिळू शकत नाही. हे पक्क आहे, हा नियमच आहे. अनित्याच्या माध्यमातून मिळेल जे काय मिळेल ते अनित्यच असणार आहे. मग सुख कशात आहे? जो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्र जानाति इति क्षेत्रज्ञ, तो जो जाणणारा, जो मी अहम आहे, जो चेतन वस्तू आहे, ती कोण आहे म्हणले? ती नित्य आहे. त्या ठिकाणी जागं व्हायचं आपल्याला. आणि मग त्या ठिकाणी जर मला जागं व्हायचं असेल तर मला काय करायला लागेल? क्षेत्राशी असलेलं जे तादात्म्य आहे, क्षेत्रामध्ये असलेली जी आसक्ती आहे, क्षेत्रामध्ये जी असलेली माझी सुखबुद्धी आहे, क्षेत्रामध्ये असलेली जी सत्यत्व बुद्धी आहे, क्षेत्रामध्ये असं वाटतं की ह्याचा भोग घेतल्यानंतर मला पूर्णत्व प्राप्त होईल, ही जी आसक्ती आहे, त्या आसक्तीचा काय करायला लागेल? त्याग करायला लागेल. प्रखर काय करायला लागेल? प्रखर वैराग्य धारण करायला लागेल. कारण की वैराग्याशिवाय काही होऊ शकत नाही. हे पक्क 100% आहे. म्हणजे एका हातामध्ये प्रपंच पण करतो आणि एका हातामध्ये परमार्थ पण करतो असं म्हटलं तर खरं तर होत नाही. फक्त म्हणजे हे मी स्टेटमेंट जे करतोय ते चुकीचं करतोय मला माहिती आहे, कारण की सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये हीच पक्की आणि आहे, केलेलं आहे बाबा, संतांनी केलेलं आहे की प्रपंच पण केला आणि परमार्थ पण केला. पण जे उत्तर हिंदुस्थानामधले जे हिमालयातले साधूंशी जर संबंध आले असते ते स्पष्ट म्हणतात, एक हात में परमात्मा और एक हात में प्रपंच ये नहीं हो सकता है, ये किसी का एक का त्याग करना पडेगा. आणि खरंच आहे की संतांनी सुद्धा प्रपंच करत असताना सुद्धा परमार्थ केला आणि त्याच्यात पूर्णत्व प्राप्त केलं. एकनाथ महाराजांचं स्पष्ट अगदी उदाहरण आहेच आहे, तुकाराम महाराजांचं पण आहे. पण ते करत असं त्याचं जीवन जर लक्षात येतं, किती वैराग्य होतं प्रखरांत करणार आणि किती निष्ठा होती, आत्मनिष्ठा. आणि मग जे काय होतंय ते शास्त्राप्रमाणे आमच्यासाठी म्हणतो आपण की प्रारब्धानुसार सगळं चालू होतं त्यांचं, पण स्वरूपता ते म्हणत मी काहीच करत नाही. तसं म्हणलं हे क्षेत्र. आणि मग हा जो क्षेत्र आहे, मग ह्या क्षेत्रामध्ये राहत असताना, या जगतामध्ये राहत असताना अज्ञानामुळे काय झाले असं वाटतं की हे जगत वेगळं आहे, मी वेगळा आहे. द्वैत तयार करून बसलो आपण. पण इथे म्हणतं की अवघा क्षेत्रपाळ. अवघा क्षेत्रपाळ याचा अर्थ काय मला जो सुचतोय आहे की जेवढं म्हणून क्षेत्र आहे की जे आता इथे ह्या गीतेतल्या सांगितलं की महाभूतानी अहंकारापासूनचं हे सगळं जे आहे हे सगळं परमात्माचं आहे. कारण का? की या सृष्टीचं जे मूळ कारण आहे, ज्याला आपण अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणतो, परमात्मा हा कसा या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण असल्यामुळे तो या सृष्टीपेक्षा भिन्न नाहीच आहे. तुम्ही जेवढं काही दृष्टी म्हणजे जेवढं काही इंद्रिय गोचर आहे, मनोगोचर आहे, बुद्धी गोचर आहे, ते सगळंच्या सगळं कोण आहे? तो परमात्माच आहे. आणि तो नुसताच परमात्मा आहे, त्याचं पालन करणारा सुद्धा तोच आहे, क्षेत्रपाळ. पण त्याला दुसरीकडे विश्वात्मा ही तोच आहे, विश्वेश्वर पण तोच आहे. तोच सगळा झालेला आहे, तोच सर्व रूपाने नटलेला आहे. आम्हाला उगीच अज्ञानामुळे वाटतं की हे सगळं वेगळं आणि मी वेगळा आहे. पण जेव्हा हे लक्षात येईल की हे आणि हे जेव्हा लक्षात येईल की सगळं क्षेत्र परमात्मा स्वरूप आहे, हे जगत परमात्मा आहे, तर मग हा लगेच विचार आला पाहिजे की ह्या जगताचाच मी एक अविभाज्य, एक छोटासा कण आहे, अंग आहे. मी काही जगापासून वेगळा नाही आहे, ह्या क्षेत्रापासून वेगळा नाही. म्हणजे मी सुद्धा कोण आहे? स्वरूपतः मी सुद्धा परमात्माच आहे, ब्रह्मच आहे.
ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी काय एकदा काय प्राप्त होते. म्हणून अवघा क्षेत्रपाळ. मग आता एकदा हे सगळं असं तोच आहे म्हटल्यानंतर पुढे काय म्हणतात, पूजा सकळ. आता सगळ्यांचं काय कर, सगळ्यांच्या प्रती जसं ईश्वराच्या प्रती आमचा पूज्य भाव आहे, तसं भगवान म्हणतो की ह्या सगळ्यांच्या प्रती कुठला भाव ठेवा, पूज्य भावच ठेवा, ईश्वर भावच ठेवा. म्हणजे सगळ्यांमध्ये कुणाला बघायला सुरुवात करायचंय, भगवंताला भेट बघायचं. म्हणून जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, आपण जे म्हणतो त्याच्यावर एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की स्वामीजी हे कसं शक्य हो, सगळ्यांमध्ये सगळ्यांना भगवंत बघायचं, जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत. तर त्याचं उत्तर असं देण्यात आलं होतं संतांकडनं. ते म्हणले की बघा, की दिवसभरामध्ये हे भले ह्या जगामध्ये 700 कोटी लोक असतील, त्या 700 कोटी लोकांपैकी तुमचा किती जणांशी संबंध येतो रोज? माझा तर काय भाव जास्त येत नाही, 15, 20, 50, अगदीच खूपच पसारा असेल तर एखाद्या मोठा संत महात्मे असतील, महापुरुष असतील तर ते 1000-1200 लोकांपर्यंत येतील. पण आपल्यासारख्या सामान्य, माझ्यासारख्या सामान्य माणसाला लक्षात येईल, रोज मला किती माणसं भेटतात? 10-15 माणसं भेटतात. किती वस्तू समोर येतात माझ्या समोर? त्या फार थोड्या असतात. बरं, त्या येतात ते किती वेळासाठी असतात? काही थोड्या वेळासाठीच असतात, क्षणभरासाठीच असतात. भगवान ते की जे जे भेटीचे भूत ते ते मानी, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला ते इंद्रिय गोचर होतील, मनोगोचर होतील, बुद्धी गोचर होतील, त्यावेळेला भाव काय करा, अरे हा तर नारायण आहे. आणि जर प्रेम, आता डायरेक्ट ब्रह्म आहे म्हटलं की ब्रह्म जरा शब्द जरा असा निरस वाटतो लोकांना. म्हणून मग हा तर राम आहे, हा तर कृष्ण आहे, हा तर दत्त आहे, ही तर देवी आहे, असा भाव ठेवा म्हणले. आणि सगळ्यात त्या एक महात्मा म्हणले, म्हणजे जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, ह्याच्यावर ते महात्मा म्हणले, मला जरा सांगा म्हणले, सकाळी उठल्या उठल्या पहिलं भूत तुम्हाला कोण भेटतं? असं त्यांनी प्रश्न विचारला. तर कोण भेटतं? त्यांना काही सांगता येईना त्या ज्यांना विचारलं. अरे म्हटले, तू स्वतःला सकाळी पहिल्यांदा कोण भेटतं तुला? तूच तर स्वतःला भेटतोस म्हणले. म्हणून सकाळी उठल्या उठल्या म्हणले काय भाव झाला पाहिजे की कोण आहे मी? मी हे जे भूत आहे, भवंती ती भूतानी, जे जन्माला आले ते भूतच आहे ना. हे भूत जे आहे, हे भूतच काय, हेच ब्रह्म आहे म्हणले. त्यालाच भगवंत मानायला सुरुवात करा पहिले. उगी स्वतःला मी जीव आहे, मी दुःखी आहे, मी सुखी आहे, क्या 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 रडत राहतात. त्याच्यापेक्षा काय म्हणा, अरे मी तर भगवत स्वरूप आहे. आणि मग असं त्या, आणि जसं आपण आपल्या स्वतःची किती काळजी करतो, पूजा करतो, पूजा करतो म्हणजे किती काळजी करतो, किती प्रेम करतो स्वतःवर, बस एक्झॅक्टली जे जे आमच्या समोर येईल ना, त्याच्याप्रती तो भाग, ज्याची जशी गरज असेल, जेवढी आपली कॅपॅसिटी असेल, क्षमता असेल, त्याच्यानुसार त्याचे काय करणं आहे, मदत करणं आहे, त्याची पूजा करणं. आणि पूजा करत असताना कशा काय काय लागेल? गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तसं इथे महाराज सुद्धा काय, फल पुष्प तोय. आणि ह्या पत्रम पुष्पम फलम तोयम ह्या शब्दाच्या माध्यमातून भगवंत त्या ठिकाणी क्रिया सांगतायत. केवळ मानसिक मानसिक पूजेचं महत्व निश्चित आहेच आहे, पण मानसिक पूजा करणं इतकं सोपं नाही आहे. आपल्याला लोकांना वाटतं की हा मानसिक पूजा खूप सोपी, बिलकुल सोपी नाही आहे. जोपर्यंत स्थूलामध्ये आपण ते प्रत्यक्ष फूल वाहणार नाही, प्रत्यक्ष पान वाहणार नाही, प्रत्यक्ष पाणी वाहणार नाही, जोपर्यंत त्या मनामध्ये, त्या इंद्रियांमध्ये, शरीरामध्ये तो संस्कार दृढ होणार नाही, तोपर्यंत तो आपण मनाच्या सूक्ष्म स्तरावर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून ती क्रिया सांगितली पत्रम पुष्पम फलम तोयमच्या माध्यमातून भगवंत. आणि मग पूजा कशी? षोडोपचार सांगितले, पंचोपचार सांगितले. आणि ती पूजा सुद्धा करत असताना कशी करायची? आपल्याकडे बघा 16 जे उपचार आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करतो, जसं अगदी सोपी आहे पूजा करणं. सगळे खरं तर जाणकार आहेत, मी काय सांगायचं, पण तरी सुद्धा आता प्रवचनाच्या माध्यमात सांगणं आवश्यक की म्हणले काय करायचंय. एक तर ही सगळ्या सृष्टीचीच करायची आहे. पण ते जमत नसेल तर म्हणले घरामध्ये जी एक मूर्ती आहे, जी इष्टदेवतेची मूर्ती, त्याची पूजा सांगितली. ती कशी करायची? जसं म्हणले, आपण आपल्या घरी जर कोणी आपला नातेवाईक किंवा पाहुणा येणार असेल तर आपण त्याचं काय करतो, जसं स्वागत करतो, त्याला आला की या या आगच्छ, आवाहे आम्ही,
आणि कोणी आलं आवाय म्हणलं की आलं की आपण ती व्यक्ती दुरून आलेला असल्यामुळे आपण त्याला म्हणतो पाय धुवून घ्या, हात धुवून घ्या, पाणी प्या. तसं अर्घ्यम समर्पयामी, आचमनीम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. आणि ती व्यक्ती आपल्या जवळची असेल, स्नान आल्या तो म्हणतो कुठे टॉवेल वगैरे काढता आम्हीच देतो म्हणले. आपण मग काय झालं, वस्त्रम समर्पयामी, त्याला आपण वस्त्र पण देतो. वस्त्र दिला म्हणतो मेकअपचं सामान आहे म्हणले, ते मेकअप काय पाहिजे ते करा म्हणले. काय झालं म्हणजे गंधम समर्पयामी. मग त्याच्यानंतर म्हणतो की आजकाल म्हणले धूपम आघ्रापयामी. तर पाहुण्यासाठी धूपम काय असतो, फुसफुस आजकाल असतं ते अंगावर उडवण्याचं डिओड्रंट, ते धूपम आघ्रापयामी. दीपम दर्शयामी काय, त्याला त्यातलं जे वेगळ्या खोली दिली असेल त्याला, आपल्या घर मोठं असेल भगवत कृपेने त्याला दुसरी खोल त्याला आपण दाखवतो, हा ह्या लाईटची बटणं ही आहेत बरं का. म्हणजे काय झालं, दीपम संदर्शयामी. आणि मग आता म्हणले चला जरा भोजन करा. म्हणजे काय करतो, नैवेद्यम निवेदयामी. आणि मग पुन्हा राजोपचार पण असतात. मग टीव्ही दाखवतो, नवीन नवीन गॅजेट्स दाखवत असतो. जसं आपण आपल्या आवडीच्या पाहुण्याशी किंवा नातेवाईकाशी व्यवहार करतो, तसाच व्यवहार कोणाशी करायचा आहे, त्या मूर्तीबरोबर करायचा. कारण की ते जसं पूजा करत जातो तसं तसं ते जे सहवास आहे ना, त्या सहवासातनं प्रेम वाढत जातं. आणि एक निश्चित आहे की हे पूजा करत असताना भक्तिशास्त्राचा जो नियम आहे की एक संबंध प्रस्थापित झाला पाहिजे. आपली जी देवता आहे त्या देवतेशी संबंध प्रस्थापित झाला पाहिजे. एक निश्चित संबंध प्रस्थापित झाला. जसं आपण उदाहरणार्थ की जसं मी जेव्हा माझ्या भावासमोर असतो किंवा माझी बहीण समोर येते किंवा आई समोर येते किंवा मित्र समोर येतो, तेव्हा माझ्या अंतःकरणात भाव वेगळे उत्पन्न होतात. पण रस्त्यावर जाताना अनोळखी व्यक्ती समोरून जेव्हा येत असते, त्यावेळेला म्हणले कुठे मला कुठला भाव असतो, कुठलाच भाव उत्पन्न होत नाही तिथे. कारण का? कारण की त्याशी माझा संबंधच प्रस्थापित नाही झालेला. त्याप्रमाणे भगवंताशी सुद्धा संबंध प्रस्थापित झाला. आणि मग सगळे तो वात्सल्याचा संबंध असतो, मित्राचा संबंध असतो. उद्धव आणि मित्राचा झाला, अर्जुनाचा सखा संबंध होता, गोपींचा अतिशय वेगळा होता, कांता संबंध तो सगळ्यांसाठी नाहीच आहे. पण निश्चित आहे की संबंध प्रस्थापित झाला. हे भक्तिशास्त्राचं काय एक सूत्र आहे. आणि ते कशाच्या माध्यमातून साध्य होतं, हे पूजा. म्हणून इथे म्हणले की पूजा पात्र काही फलपुष्प तोय. आणि ही जी पूजा आहे, हा जो संबंध आहे, हे म्हणले कधी करता येईल, तर इथे भगवान इथे म्हणतात की बहुता दिसा फेरा आला या नगरा. हे जे नवद्वाराची नगरी आहे ना, हे नवद्वाराचं जे मनुष्य देह आहे, ज्याला पहिल्यांदा मी सुरुवात करताना मनुष्यत्व मुमुक्षत्व म्हणलं, ही जी नगरी आहे, याच्यामध्ये आपण 84 लक्ष योनीचा फेरा करून आलेलो आहोत. आणि आलोय म्हणजे आपण आपल्या ताकदीने नाही आलेलो, ईश्वर कृपेनेच आलेलो. आणि ही जी मनुष्य योनी, त्याला आपण सगळ्यांना मनुष्य योनी हीच कर्मयोनी आहे. आणि बाकीच्या तर सगळ्या भोग योनीच आहेत. आणि कर्मयोनी असल्यामुळे ह्या कर्मयोनीमध्ये आल्यानंतर ज्या कर्माच्या बंधनामध्ये आम्ही अडकलेलो आहोत, आणि त्या कर्मा बंधनामध्ये असणार त्याच्यामध्ये जे जन्ममरणाचं चक्र जे आमचं लागलेलं आहे, आमच्या मागे लागलेलं आहे, त्यातून सुटण्याचा मार्ग कुठे मिळाला, या नगरामध्ये मिळाला, या देहामध्ये. म्हणून कठोपनिषदामध्ये पण भगवान उपनिषदकारांनी म्हटले की तिथे प्रश्न असा उपस्थित आहे की म्हणले ब्रह्मज्ञान जे आहे ते ब्रह्मज्ञान किंवा आत्मानुभूती ब्रह्मानुभूती फक्त मनुष्य देहामध्येच येते का दुसऱ्या योनीमध्ये येत नाही. ते म्हणतात येते, दुसऱ्या योनीमध्ये पण येते, पण इथे जितकी स्पष्टता आहे मनुष्य देहामध्ये असताना जेवढी स्पष्टता आहे तेवढी स्पष्टता बाकीच्या योनीमध्ये नसते. म्हणजे जसं गंधर्व योनीमध्ये असताना होतं का ब्रह्मज्ञान, म्हणले होतं. मग ते कसं असतं, तर म्हणजे जसं स्वप्न, जसं आपण या देहामध्ये असताना स्वप्न बघतो, आणि स्वप्न बघितलं सकाळी उठल्यानंतर म्हणतो मला स्वप्न पडलं होतं. काय पडलं होतं आठवत नाहीये, तर थोडंफार आठवतं. तसं गंधर्व योनीमध्ये असतानाचं जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान, ते तसं आहे, स्वप्नातल्या स्वप्नासारखं आहे. पण ह्या मनुष्य देहामध्ये ज्ञान मात्र कसं आहे, करतल आमलकवत, हातावर जसा आवळा ठेवल्यानंतर जसा स्पष्ट दिसतो त्या. आणि म्हणून इथे म्हणतात की बहुता दिसा फेरा. बहुता दिसा म्हणण्याचं कारणच आहे की एकदा हा जन्म सुटला, मनुष्य देह सुटला, लगेच पुढचा मिळाला असं नाहीये.
कारण की एक संप्रदाय असा आहे की त्यांना असं वाटतं की मनुष्य देहामध्ये आला तर कायम त्याला मनुष्य देहच मिळणार आहे. असं नाहीये. मग कारण की शास्त्रामध्ये जडभरताचं उदाहरण आहेच आहे की त्याला हरणाच्या योनीमध्ये जायला लागलं. पुरंजनाच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं की पुरंजनी झाला पुढच्या जन्मामध्ये. म्हणून यथाकर्म यथाश्रुतम शास्त्रांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे इथे म्हणते की बहुत दिसा फेरा ह्या नगराला, कुठल्या नगराला, या नवद्वाराची जी पुरी आहे मनुष्य देह, त्या देहामध्ये आपण आलेले आहोत. आणि मग आता इथे आल्यानंतर काय करायचं, तर काय म्हणतात महाराज, नका घेऊ भार धर्म तोची सार. तर नका घेऊ भार याचा अर्थ मला जो वाटला तो हा आहे की इथे आल्यानंतर ह्या जीवन जगत असताना स्वाभाविक आहे की आम्ही सगळेजण जे जीवन जगण्यासाठी जो प्रयत्न करत आहोत किंवा सगळेजण आपण एकच मुख्य प्रयत्न आमचा आहे तो काय आहे, मला सुखी राहायचंय, मला आनंदामध्ये राहायचंय. आणि त्या आनंदासाठी आपण सगळे जण धडपड करत असतो. प्रत्येकाचं वेगवेगळं फील्ड असेल, प्रत्येकाची कर्म वेगवेगळे असतील, करण्याची कर्म वेगळे असतील, विचार वेगवेगळे असतील, पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे जीवनामध्ये, मला सुखी व्हायचंय, मला आनंदी व्हायचंय, आनंदामध्ये राहायचंय. पण म्हणले होतं काय की त्या आनंदामध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला वासना ज्याला आपण म्हणतो, पूर्वपूर्व जे संस्कार आहेत, ज्या दृढ झालेल्या वासना आहेत, त्या जर वासना दृढ असतील आणि तामसी असतील तर मग काही नाही, येणं केनं प्रकाराने आम्ही काय करतो, आम्हाला बस आय वॉन्ट टू एन्जॉय, मला ते मला फक्त भोगायचं, हीच त्याची काय असते तिथे दृष्टी असते. आणि मग त्यामुळे तो अधर्म करतो. आणि मग निश्चित एकदा अधर्म झाला की अधर्माचं फळ तर म्हणले पापच आहे, आणि पापाचं फळ काय म्हणले दुःख आहे. आणि मग एवढंच नाही तर हे करत असताना विवेक भगवत कृपेनी, संतांच्या कृपेनी जेव्हा तो विवेक प्राप्त होतो, तो विवेक प्राप्त झाल्यानंतर लक्षात यायला लागतं की अरे ही सृष्टी चालवणार आहे कोण आहे, मी चालवतोय का? ही एक विचार जेव्हा आम्ही करायला लागतो तेव्हा लक्षात यायला लागतं ही सृष्टी चालवणारी कोणतरी एक निश्चित शक्ती आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि एवढं, आणि का स्वीकार करायला लागतं, कारण की सगळं जगत नियमबद्ध चाललेलं आहे. आणि आता जसं थोड्या वेळ म्हणलं की जगताचाही मी एक अविभाज्य अंग असल्यामुळे माझ्याही जीवनामध्ये जे काही घडत आहे, चालत आहे, ते सुद्धा कुणाच्या शक्तीने झालं, त्याच्या शक्तीने चालत. आपण एका अर्थाने बघितलं तर गीतेमध्ये भगवान अर्जुनाला म्हणून सांगायला लागला अर्जुनाला की निमित्त मात्र भव सव्यसाची. हे अर्जुना तू निमित्त हो म्हणले, सगळं करणारा कोण आहे, सगळं करणारा मीच आहे. आणि खरंच आहे, सत्य जरा विचार केला असता लक्षात येईल खरोखर आपल्यामध्ये काय ताकद आहे काही करायची. जे काही केलं जाते ते होत आहे ते खरं तर ईश्वराच्या इच्छेने कृपेने होते. म्हणून झाडाचेही पान हाले त्याची सत्ता संतांनी सांगून ठेवलं. आणि मग उगीच कशा डोक्यावर भार घेता, मी करतोय मी करतोय मी करतोय, हा करता भाव आणि भोगता भाव जो आहे, हा करता भोगता भाव हाच तर त्रासदायक देतोय, त्रास करतोय. हाच भार घेऊ नका, अभिमानाचा भार घेऊ नका डोक्यावर, हे भगवान सांगतात इथे. म्हणून मला त्या रासलीलेचाच प्रसंग आठवतोय. रासलीलेच्या प्रसंगामध्ये जेव्हा सगळ्या रासलीला चालू असताना अभिमान आला त्या गोपींना की आम्ही संपूर्ण सृष्टीतल्या स्त्रियांपेक्षा भाग्यवान आहोत की भगवंताचा आम्हाला सहवास मिळतोय. असं म्हणल्याबरोबर भगवंत काय आले, अंतर्धान झाले. कारण भगवंताला अभिमान सहन होत नाही. आणि मग नंतर त्या सगळ्या गोपी शोधतायत आणि मग एका ठिकाणी त्यांना काय दिसलं, असं म्हणतात राधाजी होत्या, त्या राधाजी रडत असलेल्या दिसल्या. मग त्यांनी काय झालं, मग सगळी कथा सांगितली. म्हणले मी आनंदात होते, मला अभिमान आला. म्हणले काय की गोपींपेक्षा मी सगळ्या गोपींमध्ये मी भाग्यवान आहे, कारण भगवान मला एकांतात घेऊन आले, माझ्यावर त्यांचं जास्ती प्रेम आहे. आणि मग अभिमान आल्यामुळे मग भगवंताला म्हणले की भगवंत आता मला चालवत नाही रे, मला जरा खांद्यावर घे. आता भगवंत म्हणले की तुझं वजन फार नाहीये ग,
पण म्हणले तुझ्यामध्ये जो आलेला अभिमान आहे ना, त्याचं वजन जे असते म्हणले ते नाही मला सहन होत, ते सहन नाही करू शकत आणि ते करतच नाही भगवान. म्हणून भगवान त्या ठिकाणी काय आले, लगेच अंतर्धान झाले. म्हणजे भगवंत, एक महात्मा म्हणतात की म्हणले भगवंत असा आहे की तुमच्या माझ्यामधले सगळे दोष तो स्वीकारायला तयार आहे, पण एक मात्र दोष तो बिलकुल सहन करत नाही, तो म्हणजे अभिमान. आणि भक्ताच्या जीवनामध्ये जर अभिमान आला रे आला, कुठल्याही रूपाने यायला लागला, तर तो भगवंत बरोबर त्याच्या हातामध्ये जे दोन शस्त्र आहेत, एक आहे गदा आणि एक आहे चक्र, त्या गदेच्या द्वारे आणि त्या चक्राच्या द्वारे काय करतो, बरोबर तो त्याचा जो अभिमान आहे तो अभिमान ठेचून टाकतो. मग तो नका घेऊ भार, हा जो अभिमानाचा भार घेऊन जीव. आणि बघा दुःखी, आपण दुःखी कशामुळे आहोत? दुःखाचं आपलं मूळ कारण आहे केवळ आणि केवळ अभिमान. जरा एकनाथी भागवतातल्या भिक्षू गीतामध्ये 23व्या अध्यायामध्ये तो ब्राह्मण तेच भिक्षू तेच सांगतो, म्हणले माझ्या आपल्याच सुखदुःखासाठी म्हणले न ग्रह जबाबदार आहेत, न म्हणले माणसं जबाबदार आहेत, न म्हणले कर्म जबाबदार आहे, न देवता जबाबदार, कोण आहे म्हणले? हा देहाभिमान. हा जो देहाभिमान आहे, हा देहाभिमानच आहे म्हणले. तो देहाभिमान घेऊ नका म्हणले. आणि म्हणून तर संतांनी आम्हाला पुन्हा की जी देहबुद्धी आहे, मी देह, ही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं का सांगितलं जातं? संत समर्थ सांगतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, कारण की देहबुद्धीमध्येच ही संकुचितता आहे. कारण की एकदा देहाला सत्य मानलं रे मानलं की जगाला सत्य मानायला लागतं आणि मग सगळं खरं डोक्याला बसतं. म्हणून की नका घेऊ भार. आणि धर्म तोची सार. जीवनात ते आल्यानंतर आपला धर्म हेच म्हणले काय खरंच सार आहे जीवनात. आता कुठला धर्म हो आपला? हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, कुठला धर्म आपला? तो तर सनातन आहेच आहे आपला. आणि आपला खरं तर सांगितलं तर आपला एकच धर्म आहे, बाकी सगळे संप्रदाय आहेत, पंथ आहेत, बाकी काही एकच धर्म आहेत आणि तो आहे सनातन धर्म, हिंदू धर्म. पण धर्म ह्या शब्दाचा अर्थ काय की धार्यते, धारणात इत्याहू, जो आमचं धारणा करतो. आणि मग लक्षात येतं की आपल्या ह्या संपूर्ण ह्या देहाचं धारणा पोषण करणारा टिकून ठेवणारा आहे कोण? ती चेतना. अन्यथा मला ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं की म्हणजे जेव्हा चेतना ह्या देहाला सोडून जाते तेव्हा देहाचा का जो देहाचा चिखल होतो. म्हणजे आज जो देह इतका टकाटक दिसतो आहे ते कुणामुळे? त्या चैतन्यामुळे. मग तो जो चैतन्याचं जे स्वरूप आहे, चैतन्याचं स्वरूप काय सांगितलं शास्त्रांनी? सत्यम ज्ञानम अनंतम. ते सत्रूप आहे, चित्रूप आहे आणि आनंद रूप आहे. आता ह्या जो म्हणजे आपलं स्वरूप सत चित आनंदचा आहे, तर त्याच्या अनुषंगाने व्यवहार आपला झाला पाहिजे. मग त्याच्या अंगाने व्यवहार कसा होईल? जर मी सतरूप आहे तर माझा अंतःकरणामधलं मृत्यूचं भय गेलं पाहिजे. कारण का? मी सत आहे, शास्त्र सांगतंय. आणि शास्त्र सांगतंय आणि शास्त्र असे गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणात. शास्त्राच्या वाक्यावर आणि गुरुच्या वाक्यावर काय ठेवायला पाहिजे? 100% विश्वास की मी सतरूप आहे ना, म्हणजे मला मृत्यूची भीती नाही. आणि जशी मला मृत्यूची भीती नाही तसं मी दुसऱ्यांनाही भीती दाखवण्याची गरज नाहीये, कारण की तो सतनुसार तसा व्यवहार झाला पाहिजे. चित्त म्हणजे चैतन्य. ज्ञान म्हणजे स्वतः कधी अज्ञानी राहायचं नाही, कधी दुसऱ्यांकडनं फसता कामा नये आणि लोकांनी फसवायचं नाही. हा कुठला धर्म झाला? हा चित्तनुसार झालेला धर्म आहे. आणि आनंदानुसार धर्म काय झाला? आनंदाचा स्वतः कधी दुःखी राहायचं नाही आणि लोकांना कधी दुःखी करायचं नाही. शक्यतो सुखी करण्याचा प्रयत्न करायचा, कारण की सगळ्यांना आपण पूर्णपणे सुखी करू शकत नाही. केवळ सर्व जग सगळ्याला सुखी करण्याचं, आनंद देण्याची क्षमता केवळ आणि केवळ परमात्म्यामध्ये, बाकी सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये नाहीये. ती संतांमध्ये एक आहे. पण आनंदाचा धर्म म्हणजे सांगायचं मला असं की जेव्हा आपलं जर स्वरूप जर सच्चित आनंद आहे, तर व्यवहार कसा झाला पाहिजे की मृत्यूचं भय गेलं पाहिजे, दुसऱ्याला मृत्यूचं भय दाखवता कामा नये, स्वतः कधी फसायचं नाही, अज्ञानी राहायचं नाही, लोकांनाही फसवायचं नाही, लोकांच्याही ज्ञानामध्ये वृद्धी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आनंदानुसार स्वतः कधी दुःखी व्हायचं नाही, लोकांनाही कधी त्रास द्यायचा नाही, हिंसा करायची. हा झाला धर्म. तर अशा प्रकारची हे आत्मदृष्टीच्या दृष्टीने ह्या धर्माचं व्याख्या करते. किंवा दुसरा आहे की तो ज्याला आपण ज्याला वेदामध्ये
वर्णाश्रम म्हटलेलं आहे. जो आपला वर्ण आहे, जो आपला आश्रम आहे, आणि वर्णाश्रम याचा अर्थ काय? जो आपल्या वर्ण याचा अर्थ रंग. आपल्या अंतःकरणाचा रंग कसा आहे? तामसी आहे का राजसी आहे का सात्विक आहे? त्याच्यानुसार ठरेल. त्याच्यानुसार कर्म करत राहणं आपल्या आणि दुसऱ्या थोडक्यात दुसऱ्या सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या वाट्याला आलेली जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म योग्य पद्धतीने पूर्णत्वाने करणं हाच काय म्हणले, हाच धर्म आहे. ते सार आहे म्हणले. म्हणजे जीवनाचं सार हेच आहे की जीवन कसं जगायचं, धर्मयुक्त जीवन जगायचं. धर्मयुक्त जीवन जगूनच आम्ही काय करू शकणार आहोत, एका अर्थाने हळूहळू हळूहळू काय म्हणतात कणाकणाने आम्ही काय करणार आहोत, पुण्य जमा करत 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 एक दिवशी काय होईल, पुण्य विवर्जित पंथा ज्याला म्हटलेलं आहे, जे शुद्ध पुण्य ज्याला माऊली म्हणते, शुद्ध पुण्य. कारण की पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. ते शुद्ध पुण्य ज्याच्याने परमात्म्याची प्राप्ती होते, ते पुण्य जे ते पुण्य प्राप्ती कशाने होणार, ती केवळ धर्मानेच होणार. म्हणून जीवनामध्ये धर्माचं एवढं महत्व होतं. आणि मग महाराज यश आहेत तिथे म्हणतात, तुका मागे दान. बघा, संतांनी असं म्हणणं सुद्धा मला ते वाचताना असं भरून आलं होतं. तुका मागे दान. तुकाराम महाराज दान मागतायत. आणि मग असं विचार आला की खरंच आहे, फक्त अधिकार त्यांनाच आहे खरं दान मागण्याचा, आम्हाला नाहीये. कारण की दान मागण्याचा अधिकार शास्त्राने कुणाला दिलाय? ब्राह्मणाला दिलाय. आणि ब्राह्मणाची व्याख्या काय शास्त्रामध्ये? ब्रह्मजानाति इति ब्राह्मणा. ज्यांनी शुद्ध ब्रह्मवस्तूला जाणलेलं आहे तोच ब्राह्मण आहे. मग जाणलंय कोणी त्या ब्रह्मवस्तूला? महाराजांनी जाणलंय, तुकाराम महाराज. त्यामुळे ते मागतायत आम्हाला दान दे म्हणले. आता दान देण्यासाठी आमच्याकडे आहे काय हो? काय देणार त्यांना आपण? भगवंताला सुद्धा आपण द्यायचं म्हणतो, काय देऊ शकतो आपण? पूजा करत असताना सुद्धा जी काही सगळी सामग्री असते, जी काही फुलं असतात, ते सगळं त्याच्याच बागेमधलं, त्याच्याच सृष्टीमधलं सगळं घेऊन आम्ही त्याला वाहत असतो. पण एक मात्र गोष्ट आहे, एक गोष्ट अशी आहे आपल्याकडे की जी आपल्याकडे पण भगवंताकडे नाहीये, ती त्याला देऊन टाकायची. आणि ते काय आहे? अहंकार. हा जो अहम आहे ना आपला, हा अहंकार त्याला देऊन टाकायचा. आणि म्हणून आपल्याकडे दानाचं इतकं महत्व आहे, शास्त्रकारांनी इतकं इतकं पक्क आहे शास्त्रामध्ये, की शेवटचं हे जे अहंकाराचं दान आहे ना, म्हणजे समर्पण आहे, ती करण्याची सवय लागावी, त्याचं महत्व पटावं म्हणून आम्हाला ग्रंथामध्ये श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम, ह्रिया देयम, भिया देयम. म्हणले द्या, कसं द्या? श्रद्धेने द्या. तर काही जण म्हणतात आमच्यामध्ये श्रद्धा नाही. म्हणले नसली तर मग अश्रद्धा तरी द्या म्हणले. खरंच श्रद्धा अश्रद्धा न देयम, पण म्हणले भिया देयम, ह्रिया देयम, लाजे खाते द्या म्हणले, पण द्या. कारण की दानाचं महत्व का एवढं आहे? त्याचं एक महत्वाचं कारण आहे की जेव्हा आपण वस्तूचं दान करतो ना, तेव्हा त्या वस्तूमध्ये आपली असलेली जी ममत्व बुद्धी आहे, ती ममत्व बुद्धी सुटते आपल्या हातून, आपल्या अंतःकरणात. आणि त्रासदायक कोण आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये? अहंता, ममता. त्या ममतेतनं सुटायचं असेल तर त्याला, आणि पुन्हा हा प्रश्न पण उत्पन्न होतो की अहंता पहिले सोडायची का ममता सोडायची पहिले? तर त्याचं उत्तर हे आहे की ममत्वाच्या जेवढ्या गोष्टी जितक्या जास्ती असतील ना, तितका अहंकार दृढ होत जातो. त्यामुळे अहंता सुटणं फार अवघड आहे. मग सुरुवात कुठून करा? ममता सोडा, ममता कमी करा. आणि ममता कमी करायची असेल तर त्याला संत म्हणतात की ममता रूपी जो रोग आहे, त्या ममता रूपी रोगावर म्हणले समता रूपी औषध आहे. म्हणून सर्वत्र काय कुणाला बघा? समत्व दृष्टी. म्हणून निर्दोषम ही समम ब्रह्म. भगवान काय सांगतात गीतेमध्ये? अरे जे ब्रह्मदोष त्याला सगळे बघा. कुणामध्ये गुण पण बघू नकोस, कुणामध्ये दोष पण बघू नकोस. सुरुवातीला हा वाचल्यानंतर असं वाटतं भगवंताचा उपदेश आपण असं काय सांगतायत? कुणामध्ये गुण पण बघू नको आणि कुणामध्ये दोष पण बघू नको.
दोष बघू नको हे आम्ही स्वीकारत तयार असतो. भगवंताचं हे म्हणणं मान्य होतं, पण गुणही नाही बघायचे, नाही बघायचे. त्याचं कारण आहे की दोष बघितलं तर द्वेष उत्पन्न होतो, गुण बघितलं तर राग उत्पन्न होतो, म्हणजे रागद्वेष उत्पन्न होतात. आणि रागद्वेष उत्पन्न झालं की सगळी पक्षपाती जीवन सुरू होतं, आणि पक्षपाती जीवन सुरू झालं की सगळी गडबड होत जाते. मग काय बघायचं? भगवानचं मला बघा, सर्व ब्रह्मदृष्टी ठेवा. म्हणून ते भगवान म्हणतात की तुका मागे दान काय दान म्हणतात? द्याजी अनन्य. ही अनन्यता, अनन्यता याचा अर्थ की मी त्या परमात्म तत्वापेक्षा भिन्न नाही, ही जी निष्ठा आहे ना, ही निष्ठा मागवा. एक तुकाराम महाराज आमच्याकडनं मागतायत. ही जी आज आमची या जगताच्या प्रती जी निष्ठा आहे, नामरूपात्मक जगताच्या प्रती निष्ठा, त्याला जे आम्ही समर्पित झालेले आहोत, किंवा जसे त्याला अगदी कठोर शब्दामध्ये संतांनीच म्हणलं की आम्ही इंद्रियांचे दास झालेले आहोत, त्या इंद्रियांच्या दास्यत्वातनं स्वतःला मोकळं करा म्हणले, आणि कुठे कुणाला समर्पित करा स्वतःला? त्या परमात्म्याला समर्पित. आणि तो परमात्मा आहे कुठे? हृदयेषु तिष्ठती. भगवंताला जणू तू राहतोस कुठे? अरे मी तुझ्याच जवळ राहतो, म्हणजे कुठे दूर नाही राहत म्हणजे. आणि गंमत अशी की भगवंतात अगदी माझ्या जवळ राहतो असं म्हणणं सुद्धा खरं चुकीचंच आहे. त्याचं कारण असं की अत्यंत निकटता, अत्यंत जवळ असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये किंचित अंतर आहे. जसं सोन्याची अंगठी सोन्यापासून किती दूर आहे, मातीचा घडा मातीपासून किती दूर आहे, पाण्यामधली लाट त्या पाण्यापासून किती दूर आहे, जितकी दूर आहे ना तितका आपण परमात्म्यापासून दूर आहोत. म्हणजे याचा अर्थ काय? मी आणि परमात्मा वेगळे नाही आहे, एकच आहोत. आणि हे ज्या दिवशी आपल्याला हे प्राप्त करण्यासाठी योगी महाराज येतात, म्हणतात की जगजोगी जागे व्हा, उठा उठा, उत्तिष्ठ जागृत. उठा म्हणले, झोपेतनं उठा. आणि आपण म्हणतोच की वेळेत झोपेमध्ये कोणी असेल तर तो उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेतलेलं असेल त्याला उठवणं अवघड असतं. आणि म्हणून आपण भगवत कृपेने, संतांच्या कृपेने आपल्याला सत्संग मिळाला, म्हणजे आपण खरोखर आता जागे झालेले आहोत. आणि जागे झालेले असल्यामुळे आता उठायचं डोळे, आणि म्हणून उत्तिष्ठ ते जागृत म्हटले. उपनिषदकार इतके अगदी स्पष्ट आहेत. ते म्हणतात आधी उठा आणि मग जागे व्हा. आपण होतो काय की आपण जागे होतो आणि म्हणतो की आता उठूया, आता उठूया, आता उठूया. आणि थंडीच्या दिवसात आता उठूया म्हणता म्हणता 2 तास कधी पलंगावर लोळले गेले कळतच नाही. म्हणून उपनिषद का आधी उठा म्हणले, पलंगावरनं खाली उभे राहा आणि मग आता जागे व्हा. तसं म्हटलं या ठिकाणी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आता काय व्हायचंय? जागं व्हायचंय. आणि जेव्हा जाग होऊ आपण, तेव्हा लक्षात येईल की आपल्याच अंतःकरणामध्ये पौर्णिमेचा, ज्ञानरूपी पौर्णिमेचा चंद्र अत्यंत आल्हादकारक रूपाने काय करतोय? तो आपल्या चित्ताला प्रकाशित करतोय. आणि त्याच्यामधनं ते जे अमृत आहे, परमानंदाचं अमृत आहे, ते परमानंदाच्या अमृतामध्ये हृदयरूपी अंतःकरण जे आहे, जागा ती कशी झाली? त्या चंद्रप्रकाशामध्ये, अमृताच्या प्रकाशामध्ये जणू काही नाहून निघालेली आहे. आणि त्या नाहून निघालेल्या त्या अंतःकरणाच्या त्या रासलीलेच्या या स्थानामध्ये, हृदय स्थानामध्ये रासलीला अखंड चालू आहे. कुणाची? मी जो जीव आणि परमात्मा कृष्ण, त्या दोघांची रासलीला अखंड चालू आहे. तिथेच प्रेम आहे. आणि त्या करता करता स्वतःचं अस्तित्व जे आहे, ते अस्तित्वच काय होतं? शांत होऊन जातं. आणि मग त्या ठिकाणी अशी एक अवस्था आहे की ज्या ठिकाणी मीपणा पण नाही, तूपणा पण नाही. असं विलक्षण ज्ञान आहे हे, की ज्या ठिकाणी मीचा सुद्धा बळी जातो. आणि मीचा जोपर्यंत बळी दिला जात नाही तोपर्यंत हे ज्ञानही होत नाही. गडबड आहे. कारण जोपर्यंत त्या पलंगावरच्या सुखाचा, त्या झोपेचा, त्याच्यात मिळणाऱ्या सुखाचा त्याग करणार नाही, तोपर्यंत कसं काय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद कसा मिळणार? त्यामुळे इथे या ठिकाणी ही जी शरद पौर्णिमेच्या निमित्ताने, कोजागिरीच्या पौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांनी हा सुंदर जो अभंग लिहिला, माझ्या मतीप्रमाणे मी इथे त्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न केलाय. जगजोगी जग जागे,
जाग जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजा सकळ पूजा पात्र काही फल पुष्प तोय आणि पूजा पात्र काही म्हणत असताना स्पेसिफिक नाहीये जे तुम्हाला उपलब्ध आहे ते त्याप्रमाणे भगवत पूजा म्हणजे जशी आपली क्षमता असेल त्या क्षमतेनुसार ह्या जगताची सेवा करत राहायची बहुता दिसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची सार तुका मागे दान द्याची अनन्य भाव. हरिओम. अशा प्रकाराने माझ्याकडनं ही जी सेवा करून घेतली त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. प्रेमानंद महाराजांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. जे काय सांगण्यामध्ये जे काय चूक झालं असेल जे काय बरोबर असेल आता जर सगळं तोच क्षेत्रपाळ आहे तोच विश्वात्मा आहे तोच सगळं आहे तर सगळं त्याचंच होतं प्रवचन ते त्याच्याच चरणावर काय करत आहे समर्पण करत आहे. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.